स्वातंत्र्य कितीही समोर मोठा व्यक्ती असेल, मग तो दिल्लीश्वर असेल किंवा अजून कोणी असेल, त्याच्या पायावरती तुमचं स्वातंत्र्य तुम्ही अर्पण करू नका. तर एक माणूस एक मूल्य, आणि त्या माणसाचं मूल्य किती महत्वाचं आहे हे आपल्याला समाजाला सांगावं लागेल. समाजामध्ये आपण जर समता प्रस्थापित करू शकलो ना की, बंधुभाव प्रस्थापित करू शकलो ना की, तर या राजकीय स्वातंत्र्याला, या राजकीय लोकशाहीला कुठलाही अर्थ उरणार ना की. या देशातल्या जो शोषित घटक आहे, जो घटक एक्सप्लॉयटेड आहे, त्या घटकांच्या बातम्या प्रस्थापित मीडिया दाखवतच नाही. माझ्या भावांनो आणि भगिनींनो, आपण यांना 5 वर्षासाठी या राष्ट्राची आणि या लोकांची सेवा करण्यासाठी आणि काम करण्यासाठी पाठवतो. हे राजदंड घेऊन चक्रवर्ती सम्राटासारखे जर फिरत असतील आणि आपल्याला असा आविर्भाव आणत असतील की आता आम्ही चक्रवर्ती सम्राट झालेलो आहोत, तर मला वाटतं ती गोष्ट आपण नाकारली पाहिजे. आपल्या हातामध्ये इलेक्शनची संधी आहे आणि त्या संधीचं रूपांतर लोकशाहीमध्ये करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आजकालचे नेते जरा वाचत नाहीत, अभ्यास करत नाहीत आणि त्याच्यावर समीक्षा चिकित्सा करत नाहीत. तुमच्या उंबरठ्याच्या आत तुमचा धर्म तुम्ही अगदी आबाधितपणे जपा, त्याचं पालन करा, त्याचे नियम पाळा. पण ज्या वेळेस तुम्ही उंबरठा ओलांडता त्यावेळेस या समाजाचा, या देशातल्या नागरिक म्हणून तुम्ही असता आणि म्हणून तुम्ही या देशाचं संविधानच पाळलं पाहिजे. आज आपला जो विषय आहे लोकशाहीचे आधारस्तंभ आणि आजची परिस्थिती, वास्तविक पाहता लोकशाही ही भारताला अजिबात नवी संकल्पना नाही. कारण आपल्याकडे ज्या वेळेस अगदी आदिम काळामध्ये श्रीराज्य अस्तित्वात होतं, त्यावेळेस त्या श्रीराज्यातल्या ज्या स्त्रिया होत्या, ज्या नेतृत्व करणाऱ्या गणिका होत्या, त्याच्यामध्ये निवृत्तीचं नाव प्रामुख्यानं गणमाता म्हणून घेतलं जातं. त्यावेळेस त्या श्रीराज्यामधल्या स्त्रिया या अक्षपटावरती नाचत नृत्य करत आपल्या जमिनीतून पिकणारं जे धान्य असायचं ते आपल्या गणातल्या लोकांना हे समान पद्धतीनं वाटप करत होत्या. म्हणजेच या देशामध्ये जे श्रीराज्य अस्तित्वात होतं त्याच्यामध्ये लोकशाहीची बीज, समतेची बीज, समान वाटपाची म्हणजे संविभागाची बीज ही आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपल्या इतिहासातच डोकावून बघितलं तर आपल्याला बुद्धांच्या भिक्खू संघामध्ये लोकशाही अस्तित्वात असलेली दिसते. ज्या वेळेस बुद्धांच्या संगिनी व्हायच्या त्यावेळेस भिक्खू संघ शांतपणे त्या ऐकायच्या आणि त्याच्यामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तो लोकशाहीच्या पातळीवरती घेतला जात होता. अगदी बुद्ध सुद्धा एकट्यानं हुकुमशहासारखे निर्णय घेत नव्हते, तर बुद्धाचा भिक्खू संघातली लोकशाही ही सामाजिक लोकशाहीचं प्रतीक असलेलं आपल्याला दिसतं. मग त्यातलं एक साधं उदाहरण देऊन मी पुढे जाईल की भिक्खू संघाला 5 वस्तू वापरण्याची परवानगी होती आणि एका उपासकानं बुद्धांना शाल देऊ केली की थंडीचे दिवस आहेत, तथागतांना थंडी वाजत असेल, त्याच्यामुळे त्यांची जी चिवर आहेत त्याच्या व्यतिरिक्त एक वस्त्र म्हणून शाल थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बुद्धाला देऊ केलं. तर बुद्धांनी ते सन्मानाने बाजूला ठेवलं आणि सांगितलं की भिक्खू संघाच्या विनयामध्ये ही गोष्ट बसत नाही. आपल्याला भिक्खू संघासमोर हा प्रस्ताव ठेवावा लागेल की थंडीच्या दिवसामध्ये अतिरिक्त वस्त्राची गरज आहे काय आणि ती वापरण्याची परवानगी भिक्खू संघाला देण्यात यावी का. एक शाल स्वीकारण्यासाठी या जगातल्या महत्तम क्रांतिकारकानं माझ्या भिक्खू संघासमोर मी प्रस्ताव ठेवेल. जर भिक्खू संघाला वाटत असेल की या अतिरिक्त शालीची आपल्याला गरज आहे, या अतिरिक्त वस्त्राची थंडीच्या दिवसात आपल्याला गरज आहे, तर आपण ती स्वीकारू, अन्यथा ती नाकारली जाईल. इतक्या महान क्रांतिकारकाच्या
ज्यांनी या देशातल्या वर्णांतकाची दासांच्या क्रांती केली, त्या क्रांतिकाराच्या देशातले आपण वारसदार आहोत हे आपण जरा विसरून चाललेलो आहोत. कारण अलीकडे खोक्यातले बोके सगळीकडे फिरताना आपल्याला दिसतात आणि मग त्याच्या माध्यमातून म्हणजे सगळेच बाजाराला विकाऊ ठेवल्यासारखी माणसं विकतात का असा प्रश्न पडावा इतकी लोकशाहीची अवहेलना आपल्या देशामध्ये व्हावी ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून या विचारमंचाला महात्मा फुल्यांच्या आणि बाबासाहेबांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विचार करावा लागतो की आज आपल्या देशातल्या लोकशाहीचे आधारस्तंभ आणि एकंदरीतच आपली परिस्थिती काय. आपलं हे वैचारिक विचारपीठ आहे आणि त्याच्यामुळे अशा विषयांची चर्चा आपल्याकडे झालीच पाहिजे असं मला वाटतं. युरोपीय प्रदेशांमध्ये जी संसदीय लोकशाही अस्तित्वात आली त्याच्यामध्ये युरोपमध्ये फार मोठा प्रबोधनाचा काळ झाला आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणचा समाज ढवळून निघाला आणि त्याच्यानंतर त्यांनी लोकशाही स्वीकारली. काही प्रमाणामध्ये त्यांच्याकडे सुद्धा आज भांडवलशाही आणि आपल्याला राज्य करताना दिसते, पण किमान आपल्यापेक्षा त्यांच्या देशातले नेते पत्रकार परिषदा घेऊन किमान उत्तरं देतात. किमान एखादा जर अप्रिय निर्णय अगदी प्रधानमंत्र्यांना आणि मंत्रिमंडळानं जरी घेतला तरी त्याच्या विरोधामध्ये जाहीरपणे त्या ठिकाणचे पत्रकार त्या ठिकाणची माणसं बोलताना आणि विरोधात जाताना आपल्याला दिसतात. पण आपल्या देशामध्ये मात्र सध्या अशी कुठलीही चर्चेची दालनं आपल्याला खुली असताना दिसत नाही. अशा खुल्या पत्रकार परिषदा आपल्याला दिसत नाही आणि मग आपल्याला आपल्या देशाच्या लोकशाहीवरती विचार करावा लागतो. बाबासाहेबांनी संविधान सभेसमोर शेवटचं जे भाषण दिलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला काही सूचक इशारे लोकशाहीच्या अंगाने दिलेले होते. त्याच्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की अगदी जॉन स्टुअर्ट मिलचं उदाहरण बाबासाहेब आपल्या समोर ठेवतात आणि म्हणतात की कुणी कितीही मोठा व्यक्ती झाला, कुणी कितीही मोठा माणूस तुमच्या पुढे उभे असेल तरी सुद्धा त्याच्या चरणावरती तुमचं स्वातंत्र्य गहाण ठेवू नका. म्हणजे तुमचं स्वातंत्र्याचं मूल्य इतकं मोठं आहे. बाबासाहेबांनी भारतीय संविधानात मध्ये सुरुवातीलाच प्रास्ताविकेमध्ये आपल्याला माहिती आहे आम्ही भारतीय लोक म्हणजे या देशाचा सबंध संविधानाचा केंद्रबिंदू हा या देशातली लोक आहेत, या देशातली जनता आहे, या देशातला माणूस आहे. कुठल्याही धर्मकेंद्रित देवकेंद्रित ईश्वर अल्ला केंद्रित आपल्या देशाचं संविधान नाही. आपल्या देशाचं संविधान हे मानव केंद्रित आहे आणि म्हणून मी कुणबी, मी माळी, मी चांभार, मी कुंभार, मी पूर्वाश्रमीचा मकार, मी मातंग या सगळ्या ओळखीतून किंवा प्रादेशिक ओळख, भाषेची ओळख या सगळ्या ओळखींना नाकारून या देशाच्या संविधानानं आम्हाला काय दिलं तर आम्हाला एक नागरिकत्वाची ओळख दिली. आम्ही भारताचे लोक. आमची आयडेंटिटी काय केली तर मी नाही आम्ही, आणि आम्ही भारताचे लोक ही एक ओळख भारतीय संविधानानं आपल्याला दिली. आणि लोकशाहीनं या देशाच्या भारताच्या संविधानिक मूल्यांनी तुम्हाला मला या देशाचा आणि या राज्यघटनेचा या शासन व्यवस्थेचा केंद्रबिंदू मांडलं. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही तुमचं स्वातंत्र्य कितीही समोर मोठा व्यक्ती असेल, मग तो दिल्लीश्वर असेल किंवा अजून कोणी असेल, त्याच्या पायावरती तुमचं स्वातंत्र्य तुम्ही अर्पण करू नका. त्याच भाषणामध्ये बाबासाहेब पुढे असं म्हणतात की डॅनियल ओ कॉनेलचं वक्तव्य उद्धृत करताना बाबासाहेब असं म्हणतात की आपल्या देशामध्ये की व्यक्तिपूजा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि बाबासाहेब असं म्हणतात की एखादा माणूस म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर देशासाठी खूप काम केलं असेल तर त्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे.
आज आपला हा सोहळा सुद्धा कृतज्ञता व्यक्त करण्याचाच आहे, कारण आपण महात्मा फुल्यांची आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करीत आहोत. महात्मा फुल्यांनी या देशातले स्त्री शूद्र अतिशूद्रांना शिक्षणाची दारं खुली केली. या देशामध्ये सत्यशोधक समाज स्थापन केला. स्त्रियांच्या माणूसहीन जे वागवलं जात होतं त्याच्यापासून बाहेर काढून स्त्रियांना माणूस म्हणून शिक्षणाचा हक्क आणि त्यांचे इतर हक्क महात्मा फुल्यांनी देऊ केले. म्हणून आपण कृतज्ञता असणं, व्यक्त करणं काहीही वावगं नाही. बाबासाहेबांच्या बाबतीत तर बाबासाहेबांनी या देशातला तो प्रत्येक शोषित, तो प्रत्येक जो घटक आहे, जो गावकुसावर बाहेरचा माणूस आहे त्यापासून तर अगदी आदिवासींपर्यंत आणि भारताच्या सगळ्या दिशांच्या आतल्या माणसांचा माणूस म्हणून विचार केला. तुम्हाला मला भारताच्या संविधानातून हक्काधिकार दिले आणि याही पलीकडे जाऊन तुम्हाला मला माणूसपणाचं, मानवी मूल्यांचं आत्मभान दिलं. आणि म्हणून आपण या महामानवांची कृतज्ञता त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने व्यक्त करत आहोत. ही अजिबात चुकीची गोष्ट नाही. बाबासाहेब असं म्हणतात की कृतज्ञता व्यक्त करणं महान माणसांविषयी, महामानवांविषयी अजिबात चुकीची गोष्ट नाही, पण ही कृतज्ञता व्यक्त करायला काही मर्यादा असाव्यात. जर एखादा माणूस त्याचा सन्मान, स्वाभिमान बाजूला ठेवून कृतज्ञता व्यक्त करत असेल तर ती कृतज्ञता व्यक्त करणं चुकीचं आहे. जर एखादी स्त्री तिचं चारित्र्य देऊन कृतज्ञता व्यक्त करत असेल तर ती कृतज्ञता व्यक्त करणं होऊ शकत नाही. आणि पुढे जाऊन बाबासाहेब असं म्हणतात की ज्या वेळेस एखादं राष्ट्र स्वतःच्या स्वातंत्र्याची किंमत देऊन कृतज्ञता व्यक्त करत असेल तर ती कृतज्ञता सुद्धा कृतज्ञता होऊ शकत नाही. आणि भारताच्या बाबतीमध्ये बाबासाहेब म्हणतात की या गोष्टीचा जास्त विचार करावा लागतो, कारण आपल्याकडे आपण एकदा कुणाला तरी देव मानलं की मग त्याच्या चुका, त्याचे अवगुण, त्याचे दोष, त्याचं स्वप्रेमी असणं, त्याचं इतरांवर अन्याय करणं किंवा त्याच्या अन्यायकारक भूमिका, या कुठल्याही गोष्टीची आपण चिकित्सा करत नाहीत. त्या व्यक्तीचा एक भक्त संप्रदाय आपल्याकडे निर्माण होतो आणि त्याच्या बरोबर चुकीच्या गोष्टींचं मूल्यमापन न करता मेंढरासारखा समाज पाठीमागे जायला लागतो. आणि बाबासाहेब म्हणतात ही भारताच्यासाठी अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीला देव मानून त्याच्या पूजनानं धार्मिक दृष्टीनं मुक्ती कदाचित लाभत असेल, पण ज्या वेळेस ही गोष्ट राष्ट्राच्या बाबतीत घडते त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात की हा प्रचंड मोठा धोका आहे. ज्या वेळेस राष्ट्र एखाद्या व्यक्तीच्या मागे चालायला लागतं आणि ती व्यक्ती म्हणजेच राष्ट्र किंवा ती व्यक्ती म्हणजेच सर्वस्व, त्याला पर्यायच नाही अशी भूमिका कुठलं राष्ट्र ज्यावेळेस घ्यायला लागतं त्यावेळेस ते राष्ट्र हे अवनतीकडं आणि अंतिमतः हुकुमशाहीकडे जात असतं. मला असं वाटतं जणू काही बाबासाहेब आजच्या संसद भवनामध्ये बसलेले आहेत आणि एका खुर्चीवरती बसून तुम्हाला मला हा इशारा जणू काही बाबासाहेब देतायत. इतकं हे भाषण आजच्या प्रसंगाशी, आजच्या समाजाशी, आजच्या राजकीय परिस्थितीशी सुसंगत आहे. म्हणजे बाबासाहेबांचा रिलिव्हन्स किती ताजा आहे. बाबासाहेब काळाच्या पुढे जाऊन किती विचार करणार आहेत की आज तुम्हाला मला ज्याची गरज आहे ते बाबासाहेब त्यावेळेस संविधान सभेसमोर विचार मांडताना सांगतायत. आणि मग आपल्याला आज विचार करावा लागतो की आपल्या देशामध्ये भक्त वाढवायचे आहेत की अनुयायी वाढवायचे आहेत. लोकशाहीला जर आम्हाला टिकवायचं असेल तर बाबासाहेब आम्हाला हे मार्ग सांगतायत. एकाच व्यक्तीवर प्रेम करणं आणि त्याच्याशिवाय आता आपल्याला काही पर्यायच नाहीये. म्हणजे जणू काही जग बुडीच होणार आहे अशा पद्धतीने आपण एखाद्या माणसाचा विचार करत जर असू तर आपल्याला बाबासाहेबांनी हलवून जाग केलेला आहे. आणि बाबासाहेबांचा हा विचार डोक्यात घेऊन आपण या देशामध्ये लोकशाही प्रस्थापनेच्या दिशेनं गेलं पाहिजे असं मला वाटतं.
याच भाषणामध्ये बाबासाहेब पुढे आपल्याला असं सांगतात की या देशाच्या भारतीय संविधानानं आपल्याला एक मत एक मूल्य दिलेलं आहे आणि त्याच्यानुसार राजकीय लोकशाहीची स्थापना आपण या देशामध्ये केलेली आहे। पण फक्त राजकीय लोकशाहीची स्थापना होऊन चालणार आहे काय, तर एक माणूस एक मूल्य आणि त्या माणसाचं मूल्य किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला समाजाला सांगावं लागेल। समाजामध्ये आपण जर समता प्रस्थापित करू शकलो ना की बंधुभाव प्रस्थापित करू शकलो ना की तर या राजकीय स्वातंत्र्याला या राजकीय लोकशाहीला कुठलाही अर्थ उरणार ना की आणि मग ज्या घटकाला आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळणार ना की तो घटक बंड करून उठेल आणि या देशामध्ये अराजक माजल्याशिवाय राहणार ना की। बांधवांनो, बाबासाहेबांनी ज्या परिस्थितीचा उल्लेख केला ती परिस्थिती आज तुमच्या माझ्या समोर उभी आहे हे तुम्हाला मला अजिबात नाकारता येणार नाही। कारण आपल्या देशामध्ये 8 वाजता टीव्हीवर आपल्या देशाचे प्रधानमंत्री आम्हाला सांगतात की उद्यापासून 1500च्या नोटा बंद। त्याचा काय परिणाम होईल, त्याच्यावर संसदेत चर्चा झाली का, त्याच्यावर कुणाची अर्थतज्ञांची मतं मागवली गेली का, याचा कुठलाही सारासार विचार आपल्या देशामध्ये होत नाही। कोरोनामध्ये लॉकडाऊनची घोषणा अशीच अचानकपणे केली जाते आणि लाखो मजूर अगदी पायी पायी आपल्या गावाकडे जायला निघतात। अन्न पाण्या वाचून कितीतरी माणसं मरतात। हजारो करोडो लोकांचा रोजगार एका दिवसात त्यांच्यापासून विघटित होतो, त्यांच्यापासून काढून घेतला जातो आणि मिळेल त्या अवस्थेत जगण्यासाठी या देशातली जनता रस्त्यावरती धडपडते। कोरोनाच्या अत्यंत अव्यवस्थापनामुळे गंगेत कितीतरी माणसांची प्रेत तरंगताना आपल्याला दिसतात। मग आम्हाला प्रश्न विचारावा वाटतो की या देशामध्ये या देशाच्या संविधानानं दिलेल्या लोकशाहीचं राज्य अस्तित्वात आहे काय? आणि याच देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानामध्ये स्त्री पुरुष लिंगाधारित कुठलंही डिस्क्रिमिनेशन न करता स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीनं नागरिक म्हणून समानतेचा हक्क देत आहेत, तिला माणूस करतायत। बाबासाहेबांनी काय केलं? बाबासाहेबांनी या देशातल्या स्त्रीला जे नाकारलं गेलं होतं तिला या देशाच्या संविधानामध्ये सन्मानाने नागरिक म्हणून माणूस म्हणून तिचा हक्क प्रस्थापित करतायत। त्या देशामध्ये मणिपूरमध्ये 2 महिलांची धिंड निघते, हजारोंचा जनसमुदाय त्यांच्या पाठीमागे विकृत आनंद घेत जर निघत असेल आणि आदिवासींवरचा राग असा जर जाकीरपणे काढत असेल तर मला लाज वाटली पाहिजे या देशाचा नागरिक म्हणून वावरण्याची। मला नाही, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला या गोष्टीची खंत वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे आणि याच्या विरोधात जर आम्ही बोलत नसू तर या देशाच्या संविधानाचं हे अमोघ शस्त्र तुमच्या माझ्या हातात असून त्याचा काही उपयोग करतोय का आम्ही? शेळीसारख्या निजलेल्या झोपलेल्या समाजाला हलवून त्याच्या हातात हे संविधान बाबासाहेबांनी दिलाय। कारण तुम्ही मी तुमच्या माझ्या हक्क अधिकारांसाठी त्या जीवावरती भांडावं, पण ज्या वेळेस अशा हाथरस सारख्या मणिपूर सारख्या घटना घडतात आणि ज्या वेळेस जंतर मंतर वरती या देशाला आन बान शान मिळवून देणाऱ्या महिला खेळाडू स्वतःच्या हक्क अधिकारांसाठी स्वतःच्या शोषणाच्या विरोधात आंदोलन करतात, ती चिरडून टाकली जातात। त्यावेळेस लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा हक्क आम्हाला उरला की काय हा विचार आपण केला पाहिजे। आणि हा नुसता विचार करून आता चालणार नाही, तर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की नुसत्या राजकीय समानतेवरती आणि राजकीय लोकशाहीवरती तुम्हाला थांबून चालणार नाही, तर तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला सामाजिक लोकशाहीच्या दिशेने जावं लागेल। या देशातल्या प्रत्येक स्त्री पुरुषांपर्यंत, तो आदिवासी असेल, तो ट्राइब असेल,
तो कुठल्याही जाती धर्म वंश कुणीही असेल तर त्या माणसापर्यंत या देशाची लोकशाही पोचवण्याचं एक दातृत्व किंवा एक जबाबदारी तुमच्या माझ्यावरती बाबासाहेबांनी दिलेली आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार आज आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. लोकशाहीचे आधारस्तंभ आपण नेहमी म्हणतो की संसद, न्यायपालिका, मीडिया आणि आपली संसद, न्यायपालिका, मीडिया आणि चौथा आधारस्तंभ कार्यपालिका. म्हणजे हे सगळे ऑफिसर्स लोक जे संसदेचे कायदे राबवतायत, आज राबवले जात आहेत सगळे कायदे. आज सुप्रीम कोर्टाने एक आम्हाला आश्वासक या वर्षाला सुरुवात होतानाच निर्णय दिला, तो म्हणजे बिल्किस बानोच्या प्रकरणातला निर्णय. कुठंतरी आम्हाला हायसं वाटलं की या देशातली न्यायपालिका आजही या संविधानाच्या मूल्यांवर उभी आहे आणि आजही सामान्य माणसाला ओरडण्याची हाक सुप्रीम कोर्ट ऐकतंय. बरेच निर्णय सुप्रीम कोर्टाने एवढ्यात जे दिले ते तुम्हाला मला आश्वस्त करणारे भारतीय नागरिक म्हणून. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट, न्यायपालिका त्याचं काम चोखपणे बजावताना आपल्याला दिसतेय. ही एक या सगळ्या निराशाजनक परिस्थितीतला आश्वासक धागा आहे. कारण बिल्किस बानोचे निर्णय गुजरात हायकोर्टानं कसे लावले आणि तिच्यावर बलात्कार करणाऱ्यांना जेलमध्ये बाहेर आल्यानंतर जणू काही कर्तबगारी केली आहे असे त्यांचे स्वागतच झाले, या सगळ्याच्या मुस्कटात देण्याचं काम आणि संविधानाच्या जिवंतपण, रसरशीतपण, जिवंतपण आपल्याला दाखवण्याचं काम सुप्रीम कोर्टानं केलं. ही फार चांगली गोष्ट झाली. आणि आता सुद्धा ज्या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक बॉन्डचं प्रकरण सुप्रीम कोर्ट हाताळत आहे ती सुद्धा तुमच्या माझ्यासाठी अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि आम्हाला नागरिक म्हणून उमेद देणारी गोष्ट आहे. आणि म्हणून न्यायपालिकेच्या बाबतीमध्ये सध्या तरी थोडे सुप्रीम कोर्टाकडून आपण आश्वस्त आहोत. आता मीडियाच्या बाबतीत काय बोलायचं? या देशातल्या जो शोषित घटक आहे, जो घटक एक्सप्लॉयटेड आहे, त्या घटकांच्या बातम्या प्रस्थापित मीडिया दाखवतच नाही. त्या घटकांच्या बातम्या प्रस्थापित मीडिया दाखवतच नाही. दिल्लीच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं कव्हरेज या देशातल्या मीडियानं किती केलं? आज महामानवांच्या जयंत्या देशभरात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत, मीडिया त्याचं किती कव्हरेज करताय? किती मीडियावरच्या चर्चा या खऱ्या अर्थानं कुठंतरी बौद्धिक आणि निपक्षपातीपणे होताना आपल्याला दिसतायत? याचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागणार आहे. सर पत्रकार आहे, त्या विषयावर ते जास्ती जातील. मला या ठिकाणी अजून आपल्याला आवर्जून कमी वेळेमध्ये काही गोष्टी सांगायच्यात. ते म्हणजे आज आपल्या देशासमोर प्रचंड गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मग ही जी लोकशाही आपण स्वीकारली ती लोकशाही या अर्थानं आपल्या भारतीय संविधानानं स्वीकारली की ही सगळी लोक ही सार्वभौम आहेत, हे राजा आहेत, पण या सगळ्यांना कारभार करता येणार नाही म्हणून आपण आपले प्रतिनिधी पाठवतो. 2024चं इलेक्शन तुमच्या माझ्या समोर आहे आणि जबाबदार नागरिक म्हणून काही गोष्टी आपल्याला या इलेक्शनमध्ये कराव्या लागतील. मी कुठल्याही राजकीय पक्षाची कार्यकर्ता नाही, हे पहिल्यांदा सांगते, पण या देशाची सजग नागरिक म्हणून मला असं वाटतं की आपण या लोकप्रतिनिधींना 5 वर्षासाठी सत्ता देतो. त्या 5 वर्षामध्ये त्यांच्या कामाचं मूल्यमापन आपण केलं पाहिजे. ज्या क्षणी आपल्याला वाटतं की ही माणसं विकली जात आहेत, ही माणसं भ्रष्टाचार करतायत, ही माणसं भारतीय संविधानाच्या मूल्यांवरती चालत नाहीत, वास्तविक पाहता त्याच वेळेस त्यांना नाकारण्याचा हक्क आपल्याला 5 वर्षानंतर येतो. कारण आपल्याकडे कॉलबॅकचं कुठलंही प्रोव्हिजन नाही, पण 5 वर्षानंतर मात्र तो हक्क तुमच्या माझ्या हातात येतो. माझ्या भावांनो आणि भगिनींनो,
आपण यांना 5 वर्षासाठी या राष्ट्राची आणि या लोकांची सेवा करण्यासाठी आणि काम करण्यासाठी पाठवतो, हे राजदंड घेऊन चक्रवर्ती सम्राटासारखे जर फिरत असतील आणि आपल्याला असा आविर्भाव आणत असतील की आता आम्ही चक्रवर्ती सम्राट झालेलो आहोत, तर मला वाटतं ती गोष्ट आपण नाकारली पाहिजे. आपल्या हातामध्ये इलेक्शनची संधी आहे आणि त्या संधीचं रूपांतर लोकशाहीमध्ये करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांनी ज्यावेळेस मतांचे हक्क म्हणजे पाश्चिमात्य देशात सुद्धा आणि आपल्या देशामध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये टॅक्स पेअरलाच मतांचा हक्क द्या अशा प्रकारच्या मागण्या आलेल्या होत्या. जसं की आपल्या देशामध्ये संस्थानिकांनाच मतांचे हक्क द्या, टॅक्स पेअरलाच मतांचे हक्क द्या अशा मागण्या आलेल्या होत्या. पण जो कुणी या देशाचा नागरिक सर्वसामान्य माणसांपासून सगळ्यांना स्त्री पुरुष वंश लिंग वर्ग गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न करता बाबासाहेबांनी या देशाच्या संविधानामध्ये तुम्हाला मला आणि समस्त भारतीयांना मताचा हक्क दिला. त्या दिवशी सोहनलाल शास्त्रींचं त्यांच्या पुस्तकामध्ये ते लिहितात की बाबासाहेब प्रचंड खुश होते की बाबासाहेबांचं ते वाक्य, या देशातल्या भिकाऱ्यांना मी राजा केलं, आता राणीच्या पोटातून या देशाचा राजा जन्माला येणार नाही तर आता मताच्या पेटीतून या देशाचा राजा जन्माला येईल. हे तुम्हाला माहित नाही असं नाही आहे, हे मला माहिती आहे की हे बाबासाहेब म्हटले, पण आज आपल्या मेंदूवरती जरा धूळ जमा झालेली आहे. आपल्याकडे सगळीकडे लोक फिरत सुटलेले आहेत, पर्याय काय, अमुक नाही गेलं तर. अरे या देशामध्ये ज्या वेळेस भारतीय संविधान लिहायचं त्यावेळेस डॉक्टर B.R. आंबेडकरांसारखा एक अत्यंत सर्वोत्तम पर्याय उभा राहिला, तसाच उद्याच्या निवडणुकांमध्ये आपणही एखादा पर्याय शोधू जनता म्हणून. आजकालचे नेते जरा वाचत नाहीत, अभ्यास करत नाहीत आणि त्याच्यावर समीक्षा चिकित्सा करत नाहीत. पण बाबासाहेबांच्या काळातले नेते वाचायचे, अभ्यास करायचे, चिकित्सा करायचे आणि लोकांसाठीचे कायदे बनवताना समाज म्हणून माणसांचा प्रचंड विचार करायचे. संविधानकर्त्यांनी आपल्यासाठी हा विचार केलेला आहे आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुमच्या माझ्या हातात असलेलं मत आज प्रचंड अमूल्य आहे आणि त्या मताचा उलटा प्रवास बाबासाहेब म्हणाले, मैंने भिकारियों को राजा बना दिया, तुम्ही राजा झालेले भिकारी होऊ नका म्हणजे झालं असं म्हणण्याची वेळ आज आहे की आपण परत हा उलटा प्रवास नको करूयात. परत एकदा या देशामध्ये धार्मिक उन्माद करत फक्त जात आणि वंश श्रेष्ठत्वाच्या भाषा बोलणाऱ्यांना आम्ही या देशाचे नागरिक म्हणून सांगावं लागेल की आमचा इथे वाटा आहे, आम्ही याचे हक्कदार आहोत. आणि म्हणून हा बाबासाहेबांनी दिलेल्या मताचा कुठंतरी उलटा वापर आपण करू नये. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर लोकशाहीमधला विरोधी पक्षाच्या नेत्याचा दर्जा कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो. त्याला प्रस्थापित नेत्याच्या मंत्र्यांना जे काही हक्क अधिकार किंवा ज्या सुविधा असतात त्या सगळ्या विरोधी पक्ष नेत्याला असतात. का? कारण विरोधी पक्ष सक्षम असेल तर सत्ताधाऱ्यांवर अंकुश राहतो. आपल्याकडे काय म्हणतात लोक, मताला जाताना मत द्यायला जाताना लोक म्हणतात ते हरणारच आहे ना, त्यांना कशाला मत द्यायचं, आपण आपलं मत जिंकणाऱ्याला घेणं पाहिजे. आपण आता सजग नागरिक झाला पाहिजे. सत्ताधारी पक्ष जेवढा महत्वाचा असतो तेवढाच विरोधी पक्ष नेता तिथं असलेला आणि विरोधी पक्ष सुद्धा महत्वाचा असतो आणि तो त्याला सुद्धा मतं पण दिली पाहिजेत. कारण तर आणि तरच सत्ताधारी पक्षावरती अंकुश राहतो आणि सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारण्याची हिम्मत विरोधी पक्षात सुद्धा असली पाहिजे. आपल्याकडे आता नवीन वॉशिंग मशीन आलेले आहेत, कोण विरोधातलं कोण बाजूचं कळायला मार्गच नाही. म्हणजे प्रिंट मीडिया ज्याला मुख्यमंत्री म्हणून सांगतं
तर तिकडे इलेक्ट्रॉनिक मीडियावरती दुसराच मुख्यमंत्री पहाटेच शपथ घेताना दिसतो. भलतं बदल आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या. आणि म्हणून आपण जागा असलं पाहिजे की कोण कुठेही जाऊ द्यात, आम्ही भारतीय संविधानासोबत असलं पाहिजे. कुणाला या देशामध्ये हिंदू राष्ट्र बनवायचं असू देत, कुणाला या देशामध्ये भांडवलशाहींचं राष्ट्र बनवायचं असू देत. भांडवलशाह कसा असतो? पोराच्या लग्नाचं प्री मॅरेज प्रोग्राम म्हणजे लग्नापूर्वी एंगेजमेंटचा कार्यक्रम सुद्धा हजारो कोटी रुपये खर्च करून होतो. त्याच्यासाठी शासनाच्या अनेक व्यवस्था कामाला लागतात. म्हणून आमच्या मायांना आजकाल वाटतं आपल्या पोटी कुणी आता शिवाजी महाराज ज्योतिराव नको, फार हाल सहन करावे लागतात समाजासाठी. माझ्या पोटी जरा अंबानी अदानी आला तर बरा होईल बाई, असं आमच्या बायांना वाटायला लागलंय. त्याच्यात तुम्हाला मला जागा व्हावं लागेल, कारण तुमची माझी व्यवस्था ही उपभोगवादी व्यवस्था नाहीये. तुमच्या माझ्या फुले शाहू आंबेडकरांनी बुद्धापासून चारवाकापासून या परंपरेनं त्याग केलाय आणि त्या त्यागावरती, त्या श्रमावरती तुमचं माझं आयुष्य फुललंय. तुमचं माझ्या आयुष्याचं स्वातंत्र्य समता सजली आहे. आम्हाला नोकऱ्याचा, शिक्षणाचा, आरक्षणाचा आणि प्रत्येक पद भूषवण्याचा हक्क या त्यागाच्या परंपरेनं दिलेला की उपभोगाच्या परंपरेनं दिलेला नाहीये. म्हणून कुणाला कोणत्या राष्ट्राची संकल्पना असेल, पण माझा तुम्हाला एक प्रश्न आहे भावांनो आणि भगिनींनो, फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी म्हणून तुम्हाला मला काय हवंय? तुम्हाला मला कसा देश हवाय? तुम्हाला मला कसा समाज हवाय? तर मला असं वाटतं की या देशानं धर्मनिरपेक्षता मान्य केलेली आहे. या देशानं प्रत्येकाला धर्माचे त्याचे हक्क दिलेले आहेत. तुमच्या उंबरठ्याच्या आत तुमचा धर्म तुम्ही अगदी आबादितपणे जपा, त्याचं पालन करा, त्याचे नियम पाळा. पण ज्या वेळेस तुम्ही उंबरठा ओलांडता त्यावेळेस या समाजाचा, या देशातल्या नागरिक म्हणून तुम्ही असता आणि म्हणून तुम्ही या देशाचं संविधानच पाळलं पाहिजे. या देशाच्या संविधानावर हुकूमच आपला सार्वजनिक कारभार चालला पाहिजे. आपल्याकडे पूर्वी काय लोक देव मानत नव्हते का? सकाळी आपलं एक अगरबत्ती लावायची, एक फूल वाहायचं आणि नमस्कार करून जे ते ज्याच्या त्याच्या कामाला चालायचं, ही आपल्याकडची फार पद्धत होती. पण धर्म हा राजकारणाचा भाग झाला आणि जणू काही आता मग धर्म खूप खतऱ्यात आहे आणि आता तो टिकवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि मग आपण त्याच्यासाठी लढलं पाहिजे. धर्म माणसापासून बनतो, माणूस जगला तर सगळं आहे. आणि म्हणून ज्याचा त्याचा धर्म ज्यानं त्यानं पाळावा. सार्वजनिक रीतीनं संविधान हा या देशाचा राजधर्म आहे आणि तो राजधर्म आम्ही पाळला पाहिजे. फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी म्हणून या देशामधला राष्ट्र आम्हाला कसा हवा की तर समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय या मूल्यांवर उभं असलेला भारत आम्हाला हवा आहे. हे आम्ही आता जाहीरपणे सांगितलं पाहिजे. आम्हाला काय हवाय? आम्हाला संविधानातला भारत हवा के आणि त्या दृष्टीनं आम्ही पुढे चाललं पाहिजे असं मला वाटतं. एक शायर असं म्हणतो, ऐ नादान हुक्मरानो ईमान पर चलो, ऐ नादान हुक्मरानो ईमान पर चलो, बुआ बापू छोड़कर विज्ञान पर चलो. बुआ बापू छोड़कर विज्ञान पर चलो. एक दिन अमेरिका से भी आगे होगा भारत, एक दिन अमेरिका से भी आगे होगा भारत. शर्त यह है कि मेरे भीम जी के संविधान पर चलो, मेरे भीम जी के संविधान पर चलो. या संविधानावर चालणारा भारत तुम्हाला मला हवा के. त्याच्यामध्ये कुठल्याही स्त्रीचं शोषण होता कामा नये, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होता कामा नये आणि ज्या खेळाडू
देशाची आणबाण शान वाढवतात त्यांच्यावर कुठलेही अत्याचार होता कामा नये ही परिस्थिती आपल्याला आज आणायची आहे। आणि म्हणूनच आपण या दृष्टीनं लोकशाही मूल्यांचा आता विचार केला पाहिजे। लोकशाही हे लोकांचं राज्य लोकांसाठी असतं आणि लोकच ती चालवतात। त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करणारे, त्याच्यामध्ये माणसाला विकणारे, खरेदी करणारे हे दोन्ही गुन्हेगार आहेत। कारण माणूस काही बाजारातला बैल नाहीये त्याचा लिलाव लावायला, माणसाला माणूस म्हणून एक मूल्य आहे आणि म्हणूनच तो विकाऊ असता कामा नये। अशा नेत्यांची निर्मिती करणं हे सुद्धा तुमच्या माझ्या समोरचं लोकशाही समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे, ते आपण पेललं पाहिजे असं मला वाटतं। आपल्या कर्तबगार लोकांना राजकारणामध्ये आणि चांगल्या विचारांच्या लोकांना राजकारणामध्ये आपण संधी दिल्या पाहिजेत। आपण कुठल्याही पक्षाचे नसलो तरीही आपण मत देताना एक विचार मात्र केला पाहिजे की या देशाचं संविधान मी ज्याला मत देतोय तो जिवंत ठेवू शकणार आहे काय, या संविधानाच्या मूल्यानुसार या देशातल्या शेवटच्या माणसाला जगता येणार आहे काय, माझी भगिनी ही सन्मानाने तिच्या ऑफिसमध्ये जाऊ शकणार आहे काय आणि तिच्या हक्क अधिकारांचं संरक्षण या देशाची शासन व्यवस्था करू शकणार आहे काय, या कसोट्यांवरती आता आमचं अमूल्य मत आम्ही दिलं पाहिजे। त्या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते नसू पण जर आमच्या विचारांना मानणारी माणसं असतील तर कुठंतरी सामुदायिक व्यापक धोरण आम्ही येणाऱ्या काळामध्ये स्वीकारलं पाहिजे असं मला वाटतं। आणि म्हणूनच आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला इशारा नीट लक्षात ठेवून येणाऱ्या काळामध्ये वाटचाल करायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला निर्भीड व्हावं लागणार आहे। सगळ्या प्रकारच्या गुलाम्या मग त्या धार्मिक, राजकीय, सामाजिक असतील त्या नाकाराव्या लागणार आहेत आणि जे योग्य, जे चांगलं आहे ते स्वीकारावं लागणार आहे। बांधवांनो आणि भगिनींनो, नाही म्हटल्याशिवाय तुमचा हो शंड असतो। त्याच्यामुळे आता काही प्रलोभनांना, काही लोकांना आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे। आपल्याकडे एक पद्धत आहे, नाही मग ते आमच्याकडे आले, नाही मग ते आमचे असे, मग तो जातीचा, मग तो वर्गाचा, मग तो असा, बिलकुल नाही। आता आपला माणूस कोणता, जो आपल्या विचारांचा आहे, जो संविधानाच्या विचारांचा आहे आणि जो मानवी मूल्यांवर राष्ट्र घडवू पाहतो। फक्त एका वर्णाला, एका जातीला श्रेष्ठ ठरवून, फक्त एका धर्माला श्रेष्ठ ठरवणारी माणसं आता आपल्याला नको आहे। धार्मिक दहशतवाद आपल्याला नको आहे। सामान्य माणसाच्या मनामध्ये भीती पेरणारा धार्मिक दहशतवाद आपल्याला नको आहे। आपल्याला सन्मानानं, आश्वस्तपणे या देशातला नागरिक शांतपणे झोपला पाहिजे। त्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत। KG to PG शिक्षण आमच्या मुलामुलींना, सगळ्या जाती धर्माच्या मुलामुलींना सहजपणे घेता आलं पाहिजे। कारण आज आपल्याला हे सगळं मिळालं ते या महामानवांच्या संघर्षामुळे। पुढची पिढी तुम्हाला मला विचारेल की तुम्ही आमच्यासाठी काय केलं। तुम्हाला महात्मा फुल्यांनी शिक्षण दिलं, बाबासाहेबांनी राजकीय संधी दिली, शाहूंनी आरक्षणाची सुरुवात करून दिली आणि संत चळवळीनं या देशातल्या धार्मिक व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची ताकद दिली। बुद्धानं वर्णाला मातीत घातलं। तुम्ही आम्हाला काय दिलं ही पुढची पिढी तुम्हाला मला विचारेल। किमान आपण सांगूयात की बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाला तुमच्यापर्यंत ॲज इट इज आम्ही पोहोचवलंय। ती ताकद तरी आपण आपल्यामध्ये निर्माण करूयात आणि एक भारतीय संविधानाच्या मूल्यांवरचं राष्ट्र उभा करण्यासाठी नागरिक म्हणून लढूयात, भांडूयात, संघर्ष करूयात। कारण बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही आणि म्हणून आपण त्या मार्गाने जाऊयात एवढीच अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करते। आदरणीय अशोक वानखेडे सरांना माझ्यानंतर बोलायचंय याची मला जाणीव आहे। आदरणीय विजय तामगाडे सरजी, तामगाडगे सर, त्यांचे सर्व संयोजक समिती, समता सैनिक दल आणि आपल्याकडे संयोजकांमध्ये ज्या ज्या संघटना असतील त्या सगळ्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं। मला या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्यासाठी बोलावलं त्याबद्दल मी आपल्या सर्व संयोजन समितीची मनापासून आभारी आहे।
आपण सर्वांनी सुद्धा मला शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची सुद्धा मनपूर्वक आभारी आहे. जाता जाता माझ्या या भगिनींसाठी एक कविता सांगते आणि थांबते. एक पुरुष स्त्रीचं वर्णन करताना म्हणतो, मला कुठलाही विषय असेल तरी मला शेवट स्त्रियांवर करायला आवडतो, कारण स्त्री ही या देशातली प्रचंड शोषित घटक आहे आणि कोणती राज्यव्यवस्थेची अंतिमतः शोषित स्त्री असते. आणि म्हणून आमच्या स्त्रियांनी जर ठरवलं, बायकांनो एक जिजाऊ घडली तर शिवरायांचं स्वराज्य उभं राखील, एका सावित्रीनं बाकेर पाऊल ठेवलं तर अवघ्या भारतातल्या स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळाला, एका रमाईनं त्याग केला, बाबासाहेबांना मोकळं सोडलं आपल्यासाठी, तर या देशाचा घटनाकार सन्मानाने आणि आपली लेकरं मरताना सुद्धा उभा राहिला. एक अहिल्याबाई आपल्या सासऱ्याच्या आधारावरती नवरा मेल्यानंतर सुद्धा सती न जाता उभी राहिली, तर होळकरांचं संस्थान 27 वर्ष राज्य करू शकलं. म्हणून तुमच्या हातात प्रचंड ताकद आहे. उगत चप्पल घालताना मताला जाताना विचारायचं नाही कुणासमोरचं बटन दाबू. जरा आपला मेंदू पण वापरायचा आणि सतसत विवेक बुद्धीनं, बुद्धाच्या बुद्धी प्रामाण्यवादानं निर्णय घ्यायला आता आपणही शिकायचं. तर माझी कविता सांगून मी थांबते. मला पाऊण तास वेळ दिला होता, मी वेळेच्या मध्येच आहे. एक पुरुष स्त्रीचं वर्णन करताना म्हणतो, मी जन्माला आलो तेव्हा मला स्वतःचं अमृततुल्य दूध देणारी आणि स्वतःच्या कुशीची ऊब देणारी एक स्त्री होती, ती माझी आई होती. मी मोठा होऊ लागलो, चालता चालता पडायला लागलो, हसता हसता रडायला लागलो. मला पडताना सावरणारी, रडताना की हसवणारी एक स्त्री होती, ती माझी बहीण होती. मी मोठा होऊ लागलो, आईनं इवलंसं बोट थरलं आणि मला शाळेत नेलं. माझ्या शिक्षिकेनं माझ्या इवल्याशा हातांना धरून मला मुळाक्षर शिकवली. ती एक स्त्री होती, जिनं मला जगण्यासाठी समृद्ध केलं, ती माझी शिक्षिका होती. आयुष्यात मी प्रौढ झालो तसा लग्नाच्या बुकल्यावर चढलो. माझ्या आयुष्यात एक स्त्री आली, जिनं माझ्या सुखातही आणि दुःखातही मला समर्थपणे साथ दिली. मी हरलो, पराजित झालो, तिच्या खांद्यावरती डोकं ठेवून निवांत रडलो. त्या अपयशासहित मला स्वीकारणारी आणि मला शेवटपर्यंत निभावणारी एक स्त्री होती, ती माझी बायको होती. आयुष्य जगत असताना मी अधिकाधिक प्रौढ झालो तसा कठोर झालो. माझ्या या कठोर हृदयाला बर्फासारखं वितळवणारी आणि मला लहान मुलासारखं खळखळून हसवणारी एक स्त्री होती, ती माझी मुलगी होती. आयुष्य जगून झालं, मी म्हातारा झालो. शरीर थकून गेलं, अवयव गलितगात्र झाले. माझ्या या थकलेल्या देहातून एक दिवस प्राण निघून गेला. माझ्या या निष्प्राण देहाला जिनं स्वतःच्या कवेत घेतलं आणि मला कायमचं चिरशांत केलं, ती एक स्त्री होती, ती माझी मातृभूमी होती, ती माझी मातृभूमी होती. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती क्रांती, जय भीम.